नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 2024 लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. देशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए आघाडी असा सामना असणार आहे, तर राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून त्यांच्या उमेदवाराची घोषणा करायला सुरुवात झाली आहे, तर महाविकास आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीनेही महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढवेल असं वाटत असतानाच वंचित बहुजन आघाडीनं पहिल्या यादीत 8 तर दुसऱ्या यादीत 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. नागपूरमध्ये वंचितने काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला, तसेच कोल्हापूरमधून कोल्हापूरचे शाहू महाराजांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून वंचितला पाठिंबा मिळेल, विशेषतः प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातून पाठिंबा मिळेल असं वाटत असताना काँग्रेसने अकोला मतदारसंघात उमेदवार देऊन वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेशाचा मार्ग बंद केलाय. पाहुयात या बाबतीतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन कुठेतरी चर्चेची दारं उघडी ठेवली होती आणि प्रकाश आंबेडकरांना कदाचित हीच अपेक्षा असेल की त्यांनाही काँग्रेसकडून अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितला पाठिंबा मिळेल. परंतु अकोल्यात काँग्रेसने डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर करून वंचित सोबतच्या चर्चेची दारं बंद केली आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात, ज्यात अकोल्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर, तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड अशी 6 मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात येतात. अकोला लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, कारण या जिल्ह्यात भाजपाचे 4 आमदार, शिवसेनेचा 1 आणि रिसोडमधून काँग्रेसचा 1 आमदार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ हा प्रकाश आंबेडकरांचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सध्या वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर चर्चा सुरू होती. महाविकास आघाडी वंचितला 4 ते 5 जागा सोडणार अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली होती. प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा 2024 निवडणूक ही मोठी संधी होती, परंतु वंचितने त्यांचे स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आणि महाविकास आघाडीनेही त्यांचे स्वतंत्र उमेदवार जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे वंचित सोबतची चर्चा फिसकटली. जर महाविकास आघाडीशी वंचितची यशस्वी चर्चा झाली असती तर वंचितचे खासदार हे लोकसभेत दिसले असते. प्रकाश आंबेडकर हे 2दा लोकसभा तर 1दा राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. प्रकाश आंबेडकर 1990 ते 96 दरम्यान राज्यसभेचे सदस्य होते. ते अकोला लोकसभा मतदारसंघातून 1998 ते 1999 पर्यंत आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि 12व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते. त्यानंतर याच मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा 1999 ते 2004 पर्यंत भारिप बहुजन महासंघ पक्षाचे उमेदवार म्हणून 13व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते. प्रकाश आंबेडकर हे 12व्या व 13व्या लोकसभा निवडणुकीमध्ये सलग 2 वेळा संसदेत सदस्य म्हणून निवडून आले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार आणि काँग्रेसने पाठिंबा दिला असता तर प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून पुन्हा लोकसभेत दिसले असते. अकोल्यात संजय धोत्रे हे सध्या विद्यमान खासदार आहेत. धोत्रे हे 1999 ते 2004 आमदार होते आणि त्यानंतर सलग 4 टर्म ते खासदार होते. मात्र आता त्यांची तब्येतीच्या कारणास्तव भाजपाने अकोल्यात त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या नवीन उमेदवारापुढे प्रकाश आंबेडकर यांचं कडवं आव्हान असणार आहे, कारण अकोल्यात वंचितची ताकद मोठी आहे. अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अकोला जिल्हा परिषदेवर गेले 2 दशकाहून अधिक काळापासून भारिप आणि वंचितची सत्ता आहे. प्रकाश आंबेडकर यांना 2004 नंतर लोकसभा निवडणुकीत अपयश येत आहे. वंचितमुळे मताचं मोठ्या प्रमाणात विभाजन होतं आणि याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसतो आणि याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होतो. मात्र जर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत आले असते तर मताचं विभाजन होणार नव्हतं. 2019च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना 2,78,848 मतं मिळाली, म्हणजे 24.91% मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना 2,54,370 मते मिळाली होती. भाजपचे विजयी उमेदवार संजय धोत्रे यांना 5,54,444 मतं मिळाली होती. प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असता तर ते सहज लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले असते.
काँग्रेसने अकोल्यात उमेदवार देऊन एक प्रकारे वंचितच्या कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला बसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.